नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या TCS IBPS पॅटर्ननुसार इंग्लिश लाईव्ह कोर्समध्ये. आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण सेंटेन्स स्ट्रक्चरचा दुसरा भाग घेत आहोत. काल आपण पहिल्या भागामध्ये अत्यंत महत्त्वाचे असे 3 रूल्स पाहिले. आजच्या आपल्या या दुसऱ्या भागामध्ये आपण पुढील काही महत्त्वाचे नियम जे आहेत ते समजून घेणार आहोत. हे सर्व रूल्स जर आपल्याला व्यवस्थित कळालेत, हे सर्व नियम जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलेत, तर एरर डिटेक्शनचा प्रश्न असो किंवा सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा प्रश्न असो किंवा प्रश्न क्लोज टेस्टवर असो, हे प्रश्न आपल्याला व्यवस्थितरित्या सोडवता येतील. त्यामुळे हे सर्व नियम जे मी तुम्हाला सांगत आहेत, अतिशय हळूवारपणे हे सर्व नियम, अतिशय व्यवस्थितपणे हे नियम मी तुम्हाला समजावून सांगत आहे आणि हे नियम तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून देखील घ्यायचे आहेत. सो चला सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या रूलला. आजचा आपला नियम क्रमांक असेल 4. यामध्ये अगदी बेसिक म्हणण्यापेक्षा अगदी प्रायमरी रूल आहे, प्रायमरी कन्सेप्ट आहे की सब्जेक्ट जर आपला सिंग्युलर असेल, म्हणजे सब्जेक्ट जर एकवचनी असेल, जेव्हा आपण आपल्या सब्जेक्टला बघतो तेव्हा आपला सब्जेक्ट जर आपल्याला एकवचनी दिसत असेल, तर त्या एकवचनी सब्जेक्ट नंतर जर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म लिहिलेला असेल, जर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म लिहिलेला असेल तर ते सेंटेन्स चुकीचं होईल. या व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मला एकतर एस लागला पाहिजे किंवा ES लागायला पाहिजे. हा आपला छोटासा नियम आजचा आहे. बघा, हे सर्वांना समजतं, परंतु जेव्हा सेंटेन्स समोर येतं ना, तेव्हा हा नियम आपण विसरून जातो आणि मग एरर कुठे आहे हे आपल्याला शोधता येत नाही, किंवा सेंटेन्स स्ट्रक्चर कुठे गडबड करतंय, किंवा सेंटेन्स स्ट्रक्चर कुठे खराब आहे, किंवा सेंटेन्स स्ट्रक्चर कुठे प्रॉब्लेमॅटिक आहे हे आपल्याला शोधता येत नाही, एरर आपल्याला शोधता येत नाही. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे की जर आपला सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल तर फक्त V1 लिहून चालणार नाही, तर त्या V1 ला एकतर S जोडावा लागतो किंवा V1 ला ES जोडावा लागतो. आणि जर आपला सब्जेक्ट म्हणजे आपला जो कर्ता आहे वाक्याचा, तो जर प्लुरल असेल, अनेक वचनी असेल, तर त्याच्यासोबत आपल्याला V1 जोडायचा आहे, V1 ला SES जोडायचा नसतो. आणि या नियमावर आत्तापर्यंत IBPS पॅटर्ननुसार जे काही एरर डिटेक्शनचे प्रश्न आहे त्यावर अनेक प्रश्न विचारण्यात आलेले आहे. त्यामुळे एरर डिटेक्शन हा जर पार्ट तुम्हाला व्यवस्थित करायचा असेल, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे प्रश्न जर तुम्हाला व्यवस्थित सोडवायचे असेल, तर हा नियम देखील तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावा लागणार आहे की जिथे आपला सब्जेक्ट सिंग्युलर असेल, जिथे आपला सब्जेक्ट एकवचनी असेल, त्याच्यानंतर V1 लिहिलेला असेल तर ते चुकीचं असेल. त्या V1 ला S किंवा ES जोडणं आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. तसं नसेल तर ते वाक्य चुकीचं होईल. आणि जर सब्जेक्ट आपला प्लुरल असेल, सब्जेक्ट जर आपला अनेक वचनी असेल, तर त्यानंतर V1 लिहू शकतो, किंवा त्यानंतर V1 जर असेल तर वाक्य बरोबर असेल, त्या V1 ला SES जोडलेला असेल तर वाक्य चुकीचं असेल. कळतंय सर्वांना? आता हा जर नियम तुम्हाला समजला असेल, हे जर व्यवस्थित तुम्हाला कळालं असेल, तर आपल्याकडे काही सेंटेन्सेस आहेत. या सेंटेन्सेसला आपण समजून घेऊया की या सेंटेन्सेसमध्ये नेमका एरर जो आहे तो कुठे आहे. The needle in the compass always point the north. सेंटेन्स काय आहे? The needle in the compass म्हणजे आपल्या वाक्याचा सब्जेक्ट काय आहे? निडल आहे. आपला वाक्याचा सब्जेक्ट काय आहे? निडल. निडल म्हणजे काय? सुई किंवा घड्याळाचा जो काटा असतो त्याला आपण निडल असं म्हणत असतो. इन कंपास, इन कंपास म्हणजे काय? जे होका यंत्र आहे त्या होका यंत्रातील निडल. द निडल इन द कंपास म्हटलेला आहे. द निडल इन द कंपास म्हणजे होका यंत्रातील जो काटा असतो किंवा होका यंत्रातील जी निडल असते किंवा जी सुई असते, ऑलवेज नेहमी नॉर्थकडे काय करते? पॉइंट करते. नेहमी नॉर्थकडे पॉइंट करते. होका यंत्रातील जी सुई असते किंवा होका यंत्रातील जो काटा असतो तो नेहमी कोणत्या दिशेकडे असतो? तर तो नेहमी उत्तर दिशेकडे पॉइंट करतो. आता बघा, सेंटेन्स जर आपल्याला कळालं असेल तर आपल्याला व्हर्ब शोधायचा आहे. द निडल इन कंपास इथपर्यंत हा आपला सब्जेक्ट आहे. त्यानंतर हा ऑलवेज जो आहे, हा ऑलवेज जिथे कुठे असेल हा नेहमी कोणता शब्द असेल? ॲडवर्ब असेल. त्यानंतर हा पॉइंट जो आहे, हा पॉइंट काय आहे? V1 आहे. आणि आत्ताच आपण शोधलेला आहे, आत्ताच आपण समजून घेतलेलं आहे की सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर त्यासोबत आपण V1 लिहत नाही.
सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर त्यासोबत आपण V1 लिहत नाही, तर या V1च्या ऐवजी आपल्याला काय लिहावा लागतो, V1 + S लिहावा लागतो. म्हणजे आपल्याला कळालं असेल की आपल्या वाक्यातील एरर जो आहे तो कोणता आहे, पॉइंट हा एरर आहे. आपल्या वाक्यातील जो एरर आहे तो एरर कोणता आहे, हा पॉइंट आहे. पॉइंट काय आहे, पॉइंट एक व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. पॉइंट काय आहे, तर पॉइंट वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. आणि हा V1 जो आहे हा या ठिकाणी चुकीचा होईल. याच्या ऐवजी या ठिकाणी काय असायला पाहिजे होतं, पॉइंट्स असायला पाहिजे होतं, तर आपलं सेंटेन्स बरोबर झालं असतं. मग अशा प्रकारची कन्फ्युजिंग स्टेटमेंट किंवा कन्फ्युजिंग स्टेटमेंट किंवा सेंटेन्सेस जे आहे हे आपल्याला एरर डिटेक्शन म्हणून किंवा सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट म्हणून विचारली जातात. तर तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे की सब्जेक्ट जर सिंग्युलर आहे तर व्हर्ब देखील सिंग्युलर म्हणजे V1 S + ES असायला पाहिजे. नेक्स्ट सेंटेन्स बघा, द पॉलिटिकल क्लायमेट ऑफ द कंट्री अफेक्ट द स्टॉक मार्केट. बघा, पॉलिटिकल क्लायमेट म्हणजे जे राजनैतिक हवामान आहे, म्हणजे जे राजनीती सध्या सुरू आहे ऑफ द कंट्री, देशाचं जे सध्या राजकारण सुरू आहे हे कशावर अफेक्ट करतं, तर हे जे स्टॉक मार्केट आहे त्या स्टॉक मार्केटला अफेक्ट करतं. मग आता आपण बघूया की द पॉलिटिकल क्लायमेट ऑफ द कंट्री, या ठिकाणी पॉलिटिकल क्लायमेट बद्दल बोललं जात आहे. पॉलिटिकल क्लायमेट जर आपण म्हटलं तर हे एक अनकाउंटेबल नाउन आहे. पॉलिटिकल क्लायमेट काय आहे, एक अनकाउंटेबल नाउन आहे. आणि जर सब्जेक्ट अनकाउंटेबल नाउन असेल की ज्याला संख्येत मोजताच येत नसेल, की ज्याची संख्या एक आहे की एकापेक्षा जास्त आहे असं जर मोजताच येत नसेल, तर त्यासोबत आपल्याला सिंग्युलर व्हर्ब यूज करावा लागतो. म्हणजे V1 ला S किंवा ES जोडावा लागतो. आणि आपण जर पाहिलं तर अफेक्ट जो आहे हा अफेक्ट या ठिकाणी काय आहे, V1 आहे. हा जो अफेक्ट आहे हा अफेक्ट काय आहे, हा अफेक्ट या ठिकाणी V1 आहे. म्हणजे हा अफेक्ट चुकीचा आहे. अफेक्टला काय जोडलं गेलं पाहिजे, S जोडलं गेलं पाहिजे, अफेक्ट्स झालं पाहिजे, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. आपल्याला सेंटेन्स करेक्शन देखील करायचं आहे. म्हणजे शिकवताना मला सेंटेन्स करेक्शन देखील तुम्हाला सांगायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुमच्या चांगलं लक्षात राहील. परंतु परीक्षेत जर तुम्हाला फक्त एरर डिटेक्ट करायचा आहे तर तुम्हाला डिटेक्ट करता आला पाहिजे की अफेक्ट हा शब्द चुकीचा आहे आणि तो ज्या पार्टमध्ये आहे किंवा तो अफेक्ट शब्द ज्या सेगमेंटमध्ये आहे त्या सेगमेंटचं जे ABCD जे कोड केलेलं असेल त्यानुसार आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आपलं उत्तर मार्क करायचं आहे. कळतंय सर्वांना? बघा, दोन सेंटेन्सेस आपण पाहिली आणि दोन्ही सेंटेन्सेस मध्ये आपण बघतोय की व्हर्ब जो आहे तो काय घेतलेला आहे, प्लुरल घेतलेला आहे, V1 घेतलेला आहे. आता पुढे बघा, द प्राईम मिनिस्टर लुक आफ्टर द एक्सटर्नल अफेअर्स टू. जे प्राईम मिनिस्टर आहे ते एक्सटर्नल अफेअर्सचं जे डिपार्टमेंट आहे ते देखील बघतात. मग बघा, द प्राईम मिनिस्टरची संख्या किती आहे, एक आहे. मग संख्या जर एक असेल तर सब्जेक्ट कसा आहे, एकवचनी आहे. मग एकवचनी सोबत हा जो लुक V1 आहे हा लुक V1 कसा आहे, हा लुक V1 चुकीचा आहे. या लुक V1 च्या ऐवजी काय पाहिजे, लुक्स पाहिजे. LOOK नंतर S पाहिजे. लुक्स आफ्टर म्हणजे काळजी घेतात किंवा बघतात. पुढे बघा, दिस कंपनी प्रॉमिस एफिशियंट सर्व्हिस ॲट रिझनेबल कॉस्ट. दिस कंपनी, ही जी कंपनी आहे ती कंपनीची संख्या किती आहे, एक. कारण शेवटी काय आहे, Y. कंपनीज म्हटलेला आहे का, नाही, फक्त कंपनी म्हटलेला आहे. मग कंपनी किती आहे, एक. मग या कंपनी सोबत हा जो प्रॉमिस शब्द तुम्ही बघत आहात हा प्रॉमिस शब्द काय आहे, तर हा प्रॉमिस शब्द V1 आहे. म्हणजे हा प्रॉमिस शब्द या ठिकाणी एरर आहे. इथे V1 प्रॉमिस असायला नको, तर इथे प्रॉमिसेस असायला पाहिजे. इथे काय असायला पाहिजे, प्रॉमिसेस असायला पाहिजे. म्हणजे प्रॉमिस या शब्दाला काय जोडलं गेलं पाहिजे, S जोडलं गेलं पाहिजे. द कंपनी प्रॉमिसेस एफिशियंट सर्व्हिस ॲट द रिझनेबल कॉस्ट, असं आपलं सेंटेन्स जे आहे ते बरोबर होईल. सो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा प्रकारची अनेक सेंटेन्सेस आपल्याला परीक्षांमध्ये विचारली जातात की जिथे सब्जेक्ट सिंग्युलर असतो परंतु मुद्दाम V1 वापरून दिला जातो. त्या परिस्थितीत तुम्हाला कळायला पाहिजे की V1 चुकीचं आहे, V1 ला S किंवा ES जोडणं आवश्यक होतं. यानंतर बघा पुढचं सेंटेन्स, रोहित नो वेल हाऊ टू इंटरप्रेट अ हॉरोस्कोप.
आता इथे बघा रोहित व्यक्तीचं नाव आहे, जर एकच व्यक्ती असेल तर त्यासोबत आपण हा नो V1 जो आहे हा घेत असतो का? अजिबात घेत नाही. व्यक्तीचं नाव असेल, एकच व्यक्तीचं नाव असेल तर आपण नो घेणार नाही. नोच्या ऐवजी आपल्याला काय लिहावं लागेल? नोज लिहावं लागेल, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. पुढचं सेंटेन्स बघा, आवर युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड ॲम्पल रिसर्च फॅसिलिटीज. आमची युनिव्हर्सिटी, आवर युनिव्हर्सिटी, आमचं विद्यापीठ प्रोव्हाइड करते. प्रोव्हाइड काय आहे? V1 आहे. मग याला आपण काय करूया? ब्रॅकेट करूया. आता बघा या ठिकाणी आवर युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटीची संख्या किती आहे? 1 आहे. जर युनिव्हर्सिटी 1 आहे तर V1 चालेल का? नाही. मग हा प्रोव्हाइड शब्द काय झाला पाहिजे? प्रोव्हाइड्स झाला पाहिजे, म्हणजे प्रोव्हाइड नंतर एस जुडला पाहिजे, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. आवर युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड्स, आमची युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड करते. ॲम्पल म्हणजे खूप, रिसर्च फॅसिलिटीज, रिसर्चच्या खूप फॅसिलिटीज जे आहेत ते आमची युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड करते. इट टेक्स व्हेरी लॉंग टू रीच द एअरपोर्ट. आता बघा सेंटेन्स आहे इट नंतर हा टेक्स लिहिलेला आहे. बघा इट हा सब्जेक्ट असा आहे की याच्यानंतर आपल्याला V1 लिहिता येत नाही. यानंतर आपल्याला V1 ला काय जोडावा लागतो? SES जोडावा लागतो. टेक्स बरोबर आहे, म्हणजे हे सेंटेन्स बरोबर आहे. पुढचं सेंटेन्स बघा, एज्युकेशन एनेबल स्टुडंट्स टू रीड, राईट अँड स्पीक. आता हे एज्युकेशन आहे, एज्युकेशनच्या शेवटी TION आहे, म्हणजे हे एक अनकाउंटेबल नाऊन आहे. अनकाउंटेबल नाऊन असेल म्हणजे त्याला मोजताच येत नसेल तर त्याच्यासोबत आपण V1 प्लस S किंवा ES जोडतो. मग हा एनेबल जो आहे हा एनेबल V1 आहे. हा एनेबल V1 या ठिकाणी कसा आहे? चुकीचा आहे. या एनेबलच्या ऐवजी इथे काय असायला पाहिजे होतं? एनेबल्स असायला पाहिजे होतं. म्हणजे एका S मुळे, एका सिंगल एस मुळे ही सर्व वाक्य चुकतायत, कारण या ठिकाणी V1 नसून काय? V1 प्लस S नसून काय आहे? फक्त V1 आहे. मग अशा प्रकारची सेंटेन्सेस जी आहे हे रीड करताना तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे की टू नंतर V1 वापरलेला आहे का हे पाहणं तुमचं काम आहे. त्यानंतर या वाक्यामध्ये जो सब्जेक्ट आहे तो जर सिंग्युलर किंवा अनकाउंटेबल आहे त्यानंतर V1 वापरून चुकीचं वाक्य तयार केलेलं आहे का? सो V1 प्लस SES वापरलेला आहे का? हे सर्व तुम्हाला एक सेंटेन्स रीड करताना चेक करायचं आहे. त्यानंतर बघा, ही युजली ड्रिंक कॉफी बट टुडे ही इज ड्रिंकिंग टी. तो युजली कॉफी पितो परंतु आज तो काय पित आहे? चहा पित आहे. सो बघा वाक्याचा सब्जेक्ट आहे ही, त्यानंतर हा जो ड्रिंक आहे हा ड्रिंक आहे V1 आणि सर्वांना माहिती पाहिजे की ही हा सब्जेक्ट जो आहे यासोबत आपण ड्रिंक वापरत नाही, तर ही या सब्जेक्ट सोबत ड्रिंक या व्हर्बला आपल्याला काय जोडावं लागेल? S जोडावा लागेल, म्हणजे ड्रिंक्स करावं लागेल, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. त्यानंतर बघा वी हा आपला सब्जेक्ट आहे आणि त्यानंतर हा जो फाईट्स आहे हा फाईट्स जर तुम्ही व्यवस्थित पाहिला तर फाईट हा V1 आहे आणि त्याला S जोडलेला आहे. आणि आपण पाहू शकतो की वी हा जो सब्जेक्ट असतो, वी हा जो सब्जेक्ट असतो यानंतर V1च लिहिला जातो. यानंतर जर V1 ला SES जोडला तर हे चुकीचं मानलं जातं, म्हणजे फाईट्स जे आहे ते चुकीचं आहे. फक्त काय असायला पाहिजे? फाईट असायला पाहिजे. फक्त काय असायला पाहिजे? फाईट असायला पाहिजे, तेव्हा आपलं सेंटेन्स जे आहे ते बरोबर होईल. कळतंय सर्वांना? बघा अतिशय महत्त्वाचे नियम आहेत. तुम्हाला जरी सोपं वाटत असेल तरी देखील हे नियम जेव्हा तुम्ही सेंटेन्स रीड करणार तेव्हा तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे की आणि हे सर्व नियमांनी तुम्हाला सेंटेन्स जे आहे ते चेक करायचं आहे. आता बघूया पुढचा नियम क्रमांक 5. आता नियम क्रमांक 5 असा आहे की काही शब्द असे असतात की ज्यांना आपण ING प्रत्यय जोडू शकत नाही, त्यांना ING फॉर्ममध्ये घेऊ शकत नाही. कोणकोणते शब्द आहे? नो. नो या शब्दाचा अर्थ होतो माहिती असणे किंवा ओळखणे. सो नो या शब्दाला आपण ING प्रत्यय जोडून नोविंग करू शकत नाही. जर एखाद्या वाक्यामध्ये नोविंग लिहिलेलं असेल तर ते वाक्य चुकीचं असेल. तसेच पुढचा शब्द आहे अंडरस्टँड. अंडरस्टँड म्हणजे समजणे. मी जे शिकवतोय हे जर तुम्हाला समजत असेल तर त्यासाठी अंडरस्टँड हा शब्द वापरला जातो. परंतु अंडरस्टँड या शब्दाला ING प्रत्यय जोडून अंडरस्टँडिंग केलं जात नाही आणि अंडरस्टँडिंग करून जर याला सेंटेन्समध्ये वापरलं गेलं तर सेंटेन्स चुकीचं होतं. त्यानंतर पुढचा शब्द आहे बिलीव्ह. बिलीव्ह म्हणजे विश्वास करणे किंवा विश्वास ठेवणे. सो विश्वास करणे किंवा विश्वास ठेवणे या अर्थाने बिलीव्ह हा जो शब्द आहे याला जर ING प्रत्यय जोडला गेला आणि याचा जर बिलिव्हिंग केला गेला तर हा शब्द पूर्णतः चुकीचा मानला जातो. त्याचप्रमाणे ओ हा शब्द आहे. ओ या शब्दाचा अर्थ होतो देणे असणे.
एखाद्या व्यक्तीने बँकेतनं काही पैसे घेतले असतील आणि त्याला ते पैसे देणे असतील तर त्याला आपण ओ असं म्हणत असतो. किंवा एखाद्या व्यक्तीकडनं आपण पैसे घेतले असतील, उधार पैसे घेतले असतील आणि त्याला काही पैसे आपल्याला देणे असतील तर त्याला आपण म्हणतो ओ. सो ओ या शब्दाला देखील आपण ING प्रत्यय जोडत नाही. आणि आताच रिसेंटली एक पेपर झालेला आहे TCS पॅटर्ननुसार DVETचा. सो डायरेक्टरेट ऑफ वोकेशनल बोर्ड अँड ट्रेनिंग इलेक्ट जो आहे तो वोकेशनल बोर्ड ट्रेनिंग DVETचा एज्युकेशनल ट्रेनिंगचा. आताच 3 पेपर झाले, बी ग्रुपचे, ए ग्रुपचे आणि सी ग्रुपचे. बी ग्रुपचे आणि ए ग्रुपचे 3 पेपर होते PDF मध्ये. सो त्यामध्ये आपण प्रश्न पाहिलेला आहे की ओ या शब्दाला मुद्दाम ING जोडून सेंटेन्स तयार करून विचारलेला आहे की सेंटेन्समध्ये कोणता एरर आहे. तर ओ या शब्दाचा अर्थ होतो आपल्याला पैसे देणे असणे आणि या शब्दाला देखील ING प्रत्यय जोडला जात नाही. तसं असलं तर वाक्य चुकीचं होतं. पजेस म्हणजे आपलं काहीतरी असणे, पजेस म्हणजे आपल्या मालकीचं काहीतरी असणे आणि पजेस या शब्दाला देखील ING प्रत्यय जोडून पजेसिंग हा शब्द तयार केला जात नाही. त्यानंतर माइंड या शब्दाला देखील आपण ING प्रत्यय जोडत नाही. माइंड म्हणजे हरकत असणे. माइंड म्हणजे डू यू माइंड म्हणतो ना आपण, इफ यू डोंट माइंड, तुला जर काही हरकत नसेल तर तो माइंड. सो माइंडला देखील आपण ING प्रत्यय जोडत नाही. मीन म्हणजे काय, माध्यम, आणि माध्यमानुसार मीनला देखील आपण ING प्रत्यय जोडत नसतो. त्यानंतर ॲपियर, ॲपियर म्हणजे दिसणे. एखादी परिस्थिती आहे त्यावरून आपल्याला काहीतरी दिसतंय आणि अनुमान करतोय त्याला आपण म्हणतो ॲपियर किंवा प्रकट होणे. सो ॲपियर या शब्दाला आपण ING प्रत्यय जोडून ॲपियरिंग म्हणू शकत नाही. तसं असेल तर वाक्य चुकीचं असेल. साऊंड या शब्दाला ING प्रत्यय जोडून आपण साऊंडिंग करू शकत नाही. सीम या शब्दाला आपण ING जोडून सीमिंग करू शकत नाही. आता बघा, जेव्हा आपल्याला एखादा आवाज येतो आणि त्या आवाजावरनं आपण काहीतरी अंदाज लावतो त्याला म्हटलं जातं साऊंड. सो इट साऊंडिंग आपण म्हणू शकत नाही, इट इज साऊंडिंग हे म्हणू शकत नाही. आपण फक्त काय म्हणतो, इट साऊंड्स किंवा इट साऊंडेड असं म्हणत असतो. सीम ही तसाच शब्द आहे. त्यानंतर स्मेल, स्मेल या शब्दाला देखील आपण ING प्रत्यय जोडत नाही. टेस्ट, चव घेणे या शब्दाला देखील ING प्रत्यय जोडत नाही. लाईकचं लाईकिंग करत नाही, लवचं लविंग होत नाही. प्रेफरचं प्रेफरिंग देखील आपण करत नाही आणि डिसलाईकचं डिसलाईकिंग देखील आपण करत नाही. आणि असे अनेक शब्द आहेत की ज्यांना आपण ING प्रत्यय जोडत नाही. हे शब्द कोणते आहे हे जर आणखी तुम्हाला एक्स्ट्रा समजून घ्यायचं असेल की आणखी कोणकोणते शब्द आहेत तर त्यासाठी आपल्या रेकॉर्डेड लेक्चर्समध्ये टेन्स या प्रकरणामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स जेव्हा सुरू होतो तेव्हा मी तुम्हाला अशी बरीचशी शब्द दिलेली आहेत की जी ING प्रत्यय जोडून कोणत्याही सेंटेन्समध्ये वापरली जात नसतात आणि जर वापरली गेली तर मग सेंटेन्स चुकीचं होत असतं. आता बघा पहिलं सेंटेन्स, आय हॅव बीन नोईंग हिम सिन्स 2011. सेंटेन्सच्या स्ट्रक्चरनुसार जर आपण गेलो तर हे सेंटेन्स बरोबर आहे की बघा, आय नंतर हॅव, त्यानंतर बीन, त्यानंतर ING, त्यानंतर हिम आणि 2011 आहे म्हणून सिन्सही बरोबर. परंतु नो हा एक असा शब्द आहे की ज्याला ING प्रत्यय जोडता येत नाही आणि म्हणून हे वाक्य कसं होईल, चुकीचं होईल. याला या सेंटेन्समध्ये लिहिताच येणार नाही. ओके, पुढचं सेंटेन्स बघा, वी आर अंडरस्टँडिंग दिस टॉपिक 3 times विथ आवर टीचर. विथ आवर टीचर हा आउट आहे, जो आउट आहे तो आवर आहे. या टीला आर बनवायचं. विथ आवर टीचर बघा, वी आर अंडरस्टँडिंग दिस टॉपिक, आम्ही हा टॉपिक समजून घेत आहोत. फॉर 3 times 3 वेळेस, विथ आवर टीचर आमच्या टीचरसह. आता सेंटेन्समध्ये बघा, सर्व सेंटेन्स जरी स्ट्रक्चरनुसार बरोबर असलं तरी हा महत्त्वाचा पॉईंट आहे की अंडरस्टँड या शब्दाला ING प्रत्यय जोडून तुम्ही सेंटेन्समध्ये घेऊ शकत नाही. तसं जर असेल तर सेंटेन्स चुकीचं होईल, म्हणून हे सेंटेन्स चुकीचं आहे. ओके, पुढे बघा, रोहित आस्क्ड मी इफ आय वॉज बिलिव्हिंग इन गॉड. रोहित नंतर आस्क्ड V2 बरोबर आहे, मी बरोबर आहे, इफ बरोबर आहे, आय बरोबर आहे, वॉज बरोबर आहे, ING बरोबर आहे, इन बरोबर आहे, गॉड बरोबर आहे. परंतु बिलीव्ह हा एक असा शब्द आहे की ज्याच्यासोबत आपण ING प्रत्यय जोडू शकत नाही आणि म्हणून बिलिव्हिंग म्हणणं हे चुकीचं आहे. म्हणून हे सेंटेन्स कसं होईल, चुकीचं होईल. कळतंय सर्वांना? यानंतर बघा, आय हॅव बीन ओविंग ₹10,000 टू द बँक सिन्स 2020. म्हणजे मला 2020 पासून बँकेचे 10,000 रुपये देणे आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं की ओ या शब्दाचा अर्थ काय होतो, देणे असणे, एखाद्या व्यक्तीला आपले पैसे देणे असणे. सो ओ या शब्दाला आपण ING प्रत्यय जोडून ओविंग करू शकत नाही. तसं जर आपण केलं तर आपलं सेंटेन्स चुकीचं होईल. म्हणून हे सेंटेन्स कसं आहे, चुकीचं आहे. आणि या सेंटेन्स मधला एरर काय आहे, ओविंग. या सेंटेन्स मधला एरर काय आहे, बिलिव्हिंग. या सेंटेन्स मधील एरर काय आहे, अंडरस्टँडिंग. या सेंटेन्स मधील एरर काय आहे, नोविंग.
सो हा ज्या सेगमेंटमध्ये असेल किंवा हा ज्या पार्टमध्ये असेल तो पार्ट आपला राईट उत्तर म्हणून आपल्याला मार्क करायचा आहे. यानंतर बघा आणखी काही सेंटेन्सेस. इट इज क्लिअरली अपेअरिंग दॅट इट विल रेन सून अँड द मॅच विल गेट कॅन्सल्ड. इट इज क्लिअरली अपिअरिंग, असं क्लिअरली दिसत आहे. बघा हा अपियर शब्द जो आहे, या अपियर शब्दाला ING प्रत्यय जोडून आपण सेंटेन्समध्ये घेऊ शकत नाही. म्हणजे हा अपेअरिंग शब्द जो आहे, हा अपेअरिंग या शब्द या ठिकाणी कसा आहे, चुकीचा आहे आणि म्हणून हे सेंटेन्स काय होईल, चुकीचं होईल. त्याचप्रमाणे पुढचा सेंटेन्स. इट इज साऊंडिंग, या ठिकाणी साऊंड हा जो शब्द आहे त्याला ING प्रत्यय जोडला जात नाही. म्हणजे साऊंडिंग हा शब्द या वाक्यामध्ये चुकीचा आहे. इट इज साऊंडिंग दॅट द क्लाउड्स विल थंडर अँड सून अँड इट विल रेन. इट इज साऊंडिंग दॅट, असं साऊंड येतोय, असं कळतंय की क्लाउड्स विल थंडर, की ढगांचा गडगडाट होईल लवकरच, अँड इट विल रेन, आणि लवकरच पाऊस पडेल. व्हॉट आर यू स्मेलिंग. सो या ठिकाणी बघा स्मेल या शब्दाला ING प्रत्यय जोडलेला आहे, हे देखील चुकीचं आहे. म्हणजे स्मेलिंग हा शब्द चुकीचा, साऊंडिंग हा शब्द चुकीचा, सीमिंग हा शब्द चुकीचा, अपेअरिंग हा शब्द काय होईल, चुकीचा शब्द होईल. आणखी काही सेंटेन्सेस आहेत. मदर हॅज बीन लव्हिंग हर 3 daughters फॉर लास्ट 20 years. मदर हॅज बीन लव्हिंग हर डॉटर्स. आता बघा या ठिकाणी लव हा जो शब्द आहे याला ING प्रत्यय जोडून आपण कोणत्याही सेंटेन्समध्ये सादर करू शकत नाही. तसं जर असेल तर लविंग शब्द चुकीचा असेल, आणि लविंग शब्द चुकीचा असल्यामुळे हे वाक्य कसं आहे, चुकीचं आहे. पुढचं सेंटेन्स बघा. आय हॅव बीन प्रेफरिंग कॉफी देन टी फॉर 5 months. आता बघा सेंटेन्स. प्रेफर हा जो शब्द आहे या शब्दाला ING प्रत्यय मुळात जोडला जात नाही, म्हणून हे सेंटेन्स चुकीचं आहे. आणि जर तुम्ही प्रेफर या शब्दाचा वापर करणार तर त्याच्यासोबत दॅन या शब्दाचाही वापर होत नाही, त्यासोबत आपल्याला टू या शब्दाचा वापर करावा लागतो. सो हे संपूर्ण सेंटेन्सच कसं आहे, मुळात चुकीचं आहे. सो आपण काय समजून घेत आहोत की असे व्हर्ब की ज्यांना ING प्रत्यय लावून जर सेंटेन्सेसमध्ये आणलं गेलेलं असेल तर ती सेंटेन्स त्या ING प्रत्ययामुळे काय होतात, चुकीची होतात. हा छोटासा पॉईंट जो आहे हा आपल्याला सर्वांना व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. ओके, सर्वांची उत्तरं जी आहेत ती बरोबर येत आहेत. यानंतर आपल्याला पुढचा जो नियम आहे हा समजून घ्यायचा आहे. हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे आणि यावर अनेकदा आपल्याला IBPS TCSच्या पॅटर्नच्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहे. बघा हा पॅटर्न आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे की जर वाक्याची सुरुवात वन ऑफ द ने होत असेल, ईच ऑफ द ने होत असेल, आयदर ऑफ द ने होत असेल किंवा नायदर ऑफ द ने होत असेल. जर वाक्याची सुरुवात वन ऑफ द ने होत असेल, जर वाक्याची सुरुवात ईच ऑफ द ने होत असेल, जर वाक्याची सुरुवात आयदर ऑफ द ने होत असेल किंवा वाक्याची सुरुवात नायदर ऑफ द ने होत असेल, तर यानंतर जो कोणता नाऊन दिसेल, कितीही शब्दानंतर नाऊन येत असेल, कुठेही नाऊन येत असेल या शब्दानंतर, तर तो नाऊन कसा असला पाहिजे, अनेक वचनी असला पाहिजे. तो नाऊन कसा असला पाहिजे, अनेक वचनी असला पाहिजे, प्लुरल असला पाहिजे. कसा असला पाहिजे, अनेक वचनी असला पाहिजे, आणि तो कसा असला पाहिजे, प्लुरलच असला पाहिजे. आणि अनेक वचनी नामानंतर किंवा या प्लुरल नाऊन नंतर एकतर इज लिहिलं गेलं असलेलं पाहिजे तर सेंटेन्स बरोबर, एकतर वॉज पाहिजे तर सेंटेन्स बरोबर, एकतर हॅज पाहिजे तर सेंटेन्स बरोबर, किंवा V1 जर असेल तर त्याला S किंवा S जोडलेलं असेल तर सेंटेन्स बरोबर. जर त्याच्यानंतर आर लिहिलेलं असेल तर चुकीचं, त्याच्यानंतर वेअर लिहिलेलं असेल तर पूर्णतः चुकीचं, त्याच्यानंतर हॅव लिहिलेलं असेल तर चुकीचं, त्याच्यानंतर V1 लिहिलेलं असेल तर ते पूर्ण चुकीचं. सो बघा, वन ऑफ द, ईच ऑफ द, आयदर ऑफ द, नायदर ऑफ द नंतर येणारा नाऊन प्लुरल, आणि त्या प्लुरल नाऊन नंतर येणारा व्हर्ब सिंग्युलर. त्या प्लुरल नाऊन नंतर येणारा व्हर्ब कसा असेल, सिंग्युलर असेल. आणि हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आणि या पॅटर्नवर आपल्याला प्रश्न जी आहे ती आवर्जून विचारली जात असतात. सो आता बघा सेंटेन्सेस. वन ऑफ द बेस्ट पेंटर हॅव टू बी चोजन, हॅव टू बी चोजन पाहिजे फॉर अपकमिंग कॉम्पिटिशन. आता बघा सेंटेन्स, सेंटेन्सची सुरुवात कशाने झाली बघा, वन ऑफ द ने, वन ऑफ द ने. आता हा जो वन ऑफ द आहे, या वन ऑफ द नंतर जिथे कुठे नाऊन पुढे येईल ते प्लुरल नाऊन असलं पाहिजे, अनेक वचनी नाऊन असलं पाहिजे. आता बेस्ट हे नाऊन आहे का, नाही. त्याच्या पुढे जा. पेंटर हे नाऊन आहे का, यस.
मग हे जे पेंटर नाऊन आहे हे पेंटर प्ल्युरल आहे का, अनेक वचनी आहे का? पेंटर म्हणजे एक पेंटर, आणि अनेक पेंटरसाठी आपल्याला काय लिहावं लागेल, पेंटर्स लिहावं लागेल. अनेक पेंटरसाठी आपल्याला काय लिहावं लागेल, पेंटर्स लिहावं लागेल. म्हणजे हा जो शब्द आहे पेंटर, हा पेंटर शब्द या ठिकाणी कसा आहे, चुकीचा आहे, आणि याच्या ऐवजी काय लिहिलं गेलं पाहिजे, पेंटर्स लिहिलं गेलं पाहिजे. याच्या ऐवजी काय लिहिलं गेलं पाहिजे, पेंटर्स लिहिलं गेलं पाहिजे. म्हणजे हा शब्द जो आहे हा शब्द चुकीचा आहे. आता हा पेंटर्स झाल्यानंतर, याच्यानंतर पेंटर्स झाल्यानंतर हा जो हॅव शब्द आहे, हा हॅव शब्द बरोबर आहे की चुकीचा आहे, हा हॅव शब्द बरोबर आहे की चुकीचा आहे, तर हॅव शब्द चुकीचा आहे. कारण बघा वन ऑफ द नंतर पेंटर नाऊन कसं यायला पाहिजे, अनेक वचनी प्ल्युरल, आणि त्याच्यानंतर जर आर, वेर, हॅव आणि व्हीवन असेल तर वाक्य चुकीचं. मग बघा याच्यानंतर काय लिहिलेलं आहे, याच्यानंतर हॅव लिहिलेला आहे. म्हणजे हा हॅव जो आहे हा हॅव देखील कसा होईल, चुकीचा होईल. मग या हॅवच्या ऐवजी आपल्याला काय वापरावं लागेल, हॅज वापरावं लागेल. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर लिहिल. हॅज दिसतंय सर्वांना, दिसतंय. सो हा हॅज वापरल्यानंतर आपलं सेंटेन्स बरोबर होईल. हा पेंटर्स वापरल्यानंतर आपलं सेंटेन्स बरोबर होईल. आणि पुढे हा चोजेस जो आहे हा काय पाहिजे, चोजन. हा काय पाहिजे, चोजन, म्हणजे सिलेक्टेड, म्हणजे निवडले जातील. यानंतर बघा ईच ऑफ द, बघा सेंटेन्सची सुरुवात कशी होत आहे, ईच ऑफ द. यानंतर एम्प्लॉई नाऊन आहे का, एम्प्लॉई नाऊन आहे. सो एम्प्लॉई नाऊन जे आहे हे नाऊन सिंग्युलर आहे की प्ल्युरल, एम्प्लॉई किती आहे, एक दिसतोय. म्हणजे हे एम्प्लॉई जे आहे हे एम्प्लॉई कसं आहे, चुकीचं आहे. हे काय असायला पाहिजे होतं, एम्प्लॉईज असायला पाहिजे होतं. म्हणजे ई नंतर एस असायला पाहिजे होता, एम्प्लॉईज. तर सेंटेन्स बरोबर. ऑफ दिस कंपनी, ऑफ दिस कंपनी म्हटलेलं आहे, आणि त्यानंतर हा जो व्हर्ब आहे हा व्हर्ब काय आहे, आर आहे. मग बघा नाऊन प्ल्युरल पाहिजे, परंतु व्हर्ब कसा पाहिजे, सिंग्युलर पाहिजे, आणि इथे व्हर्ब कसा आहे, आर आहे. सो आर असेल, वर असेल, व्हीवन असेल किंवा हॅव असेल, हे काय होईल, हे चुकीचं होईल. याच्या ऐवजी आपल्याला काय वापरावं लागेल, आरच्या ऐवजी इज वापरावं लागेल. तेव्हा आपलं सेंटेन्स काय होईल, बरोबर होईल. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. यानंतर बघा आयदर ऑफ द टू स्टुडंट्स इन द क्लास वर सिलेक्टेड इन नॅशनल टीम. आयदर ऑफ लिहिलेला आहे, त्यानंतर बघा नाऊन प्ल्युरल आहे स्टुडंट्स, म्हणजे यामध्ये गडबड नाही, हे सेंटेन्स बरोबर आहे. इन द क्लास, आणि पुढे हा जो व्हर्ब वापरलेला आहे हा व्हर्ब काय आहे, वर आहे. बघा नाऊन तुम्ही प्ल्युरल वापरणार, परंतु व्हर्ब तुम्ही कसा वापरणार, सिंग्युलर. तुम्ही या ठिकाणी वर वापरलेला आहे, हा वर चुकीचा आहे. हा जो वर आहे हा वर चुकीचा आहे, आणि याच्या ऐवजी आपण काय वापरायला पाहिजे, वॉज वापरायला पाहिजे. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. तेव्हा आपलं सेंटेन्स जे आहे हे बरोबर होईल. आणि पुढचं सेंटेन्स बघा, नाईदर ऑफ, नाईदर ऑफ द नंतर नाऊन बघा प्ल्युरल आहे का. बघा या ठिकाणी नाऊन जे आहे हे कसं आहे, प्ल्युरल आहे. या ठिकाणी देखील नाऊन कसं आहे, प्ल्युरल आहे. आता इथे तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी हा जो टेक आहे हा टेक काय आहे, टेक V1 आहे. ओके, आता बघा हा जो टेक आहे हा टेक काय आहे, V1 आहे. सो प्ल्युरल नाऊन नंतर V1 घेता येतो का, बघा प्ल्युरल नाऊन नंतर इज घ्या, वॉज घ्या, हॅज घ्या, V1 घ्या, पण त्याला एस किंवा ES लावा. जर V1 घेतला तर तो चुकीचा होईल. म्हणजे या ठिकाणी या वाक्यामध्ये हा जो टेक V1 आहे हा चुकीचा आहे. या V1च्या ऐवजी आपण या टेकला काय जोडला पाहिजे, एस जोडला पाहिजे, टेक्स केलं पाहिजे. तेव्हा आपलं सेंटेन्स जे आहे ते काय होईल, बरोबर होईल. तर या पद्धतीने आपण आज पुन्हा एकदा हे महत्त्वाचे 3 नियम जे आहेत हे समजून घेतलेले आहेत. पहिला नियम होता की सब्जेक्ट सिंग्युलर किंवा अनकाउंटेबल नाऊन असेल तर त्याला आपण V1 SES जोडत असतो, आणि फक्त V1 लिहिला तर वाक्य चुकतं. आणि सब्जेक्ट जर प्ल्युरल असेल तर आपल्याला फक्त V1 लिहावा लागतो. त्यानंतर आपण समजून घेतलं की असे काही महत्त्वाचे व्हर्ब्स आहेत की ज्यांना ING प्रत्यय जोडून जर आपण सेंटेन्सेसमध्ये लिहिलं किंवा पाहिलं
तर ते चुकीचे होतात. त्या पद्धतीची सेंटेन्सेस आपण पाहिलीत. आणि लास्ट नियम आजचा आपण पाहिला की वन ऑफ द असेल, इच ऑफ द असेल, आयदर ऑफ द असेल, नायदर ऑफ द असेल तर त्यानंतर नाऊन नेहमी प्लुरल येणार. मग ते यानंतर लगेचच असेल किंवा यानंतर 2-3 शब्द असतील त्यानंतर नाऊन असेल, ते जिथे कुठे असेल त्या नाऊनला प्लुरल असणं गरजेचं आहे. आणि जरी हा नाऊन प्लुरल घेतला तरी पुढचा व्हर्ब मात्र कसा असला पाहिजे, सिंग्युलर असला पाहिजे. म्हणजे त्यासोबत इज किंवा वॉज किंवा हॅज किंवा V1S ES पाहिजे. त्यासोबत जर आर असेल, वर असेल, हॅव असेल, V1 असेल तर ते सेंटेन्स चुकणार आहे. आणि या संबंधीची ही आपण महत्त्वपूर्ण सेंटेन्सेस जी आहे ही कव्हर केलेली आहे. तर आपला हा दुसरा भाग होता आजचा सेंटेन्स स्ट्रक्चरचा. सो अजून आपली सुरुवात आहे, त्यामुळे आपण फार हळूवार पद्धतीने आणि फार महत्त्वाचे नियम घेत आहोत. परंतु हे सर्व नियम जे आहेत हे तुम्ही इम्प्लिमेंट करायचे आहेत सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे प्रश्न सोडवताना किंवा एरर डिटेक्शनचे प्रश्न सोडवताना. आणि म्हणून आपल्या लेक्चर सिरीजमध्ये तुम्ही जर रेकॉर्डेड लेक्चर्समध्ये गेलात तर तुम्हाला एरर डिटेक्शनचे व्हिडिओज दिसतील. तुम्हाला 22 व्हिडिओज आहेत एरर डिटेक्शनवर. तुम्हाला सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे व्हिडिओज दिसतील, 13 व्हिडिओज आहेत सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटवर. हे सर्व व्हिडिओ जर तुम्ही पाहिली तर मॅक्सिमम या 6 नियमांवर अनेक प्रश्न तयार झालेले तुम्हाला दिसतील. म्हणून आज हे सर्व लेक्चर आज हे लेक्चर झाल्यानंतर, आता हे लेक्चर समाप्त झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा एरर डिटेक्शनची जी व्हिडिओज आहेत ती पाहायला सुरुवात करा किंवा सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे जे व्हिडिओज आहेत ती पाहायला सुरुवात करा आणि त्यांना या नियमानुसार तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एरर नेमका कोणकोणत्या पॅटर्नवर केला जातो. असे सर्व महत्त्वाचे जे 100 नियम आहेत ते आपण या सिरीजमध्ये समजून घेणार आहोत. एकदाच हे 100 नियम तुम्हाला व्यवस्थित समजले की एरर डिटेक्शनचा प्रश्न आणि सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा प्रश्न तुमचा कधीच चुकणार नाही. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.